Hello, 11th Commerce, Organization of Commerce students. Chapter number first, Introduction of Commerce and Businesses. Last 12 lectures we have discussed about the chapter number first. Chapter number first, finish of मागील 12 लेक्चर्स आपण या फर्स्ट चॅप्टरवरती घेतलेली आहेत. हा चॅप्टर पूर्णपणे आपला संपलेला आहे. आता या चॅप्टर्समधील डिस्टिंग्विश म्हणजेच फरक स्पष्ट करा हे आपल्याला पाहायचं आहे. जो आपण आत्तापर्यंत लर्न केलेलं आहे त्यावरतीनुसार आपल्याला डिस्टिंग्विश देण्यात आलेला आहे. आपल्याला क्वेश्चन नंबर 4 हा विचारण्यात येतो. तो 11thला असेल किंवा 12thला सुद्धा असेल. डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन विचारण्यात येतो. हा क्वेश्चन्स प्रत्येक डिस्टिंग्विश हा 4 मार्क्ससाठी असतो. मग एक्झाम्पल तौर पर डिस्टिंग्विश बिटवीन क्वेश्चन नंबर 4 इंडस्ट्री एंड कॉमर्स, सेकंड नंबर बिजनेस एंड कॉमर्स, थर्ड बिजनेस एंड प्रोफेशन, फोर्थ एम्प्लॉयमेंट एंड प्रोफेशन. अशा प्रकारे कोणताही तुम्हाला डिस्टिंग्विश विचारण्यात येतो. फरक स्पष्ट करा. पर डिस्टिंग्विश एक फरक स्पष्ट करा हा 4 मार्क्ससाठी असतो. त्या ठिकाणी 4 पॉईंट्स आर कंपल्सरी. 4 पॉईंट मेन्शन असले गेले पाहिजेत. प्रत्येक एक फरक स्पष्ट करा हा 4 मार्कासाठी विचारण्यात येतो. यानंतर आपल्याला एक एक्झाम्पल तौर पर आपण डिस्टिंग्विश पाहणार आहोत. डिस्टिंग्विश अँड कंपॅरेटिव्ह स्टडी चार्ट. फरक स्पष्ट करा किंवा त्यांचा तुलनात्मक अभ्यास करा हे आपण पाहणार आहोत. फर्स्ट नंबर आहे इंडस्ट्री अँड कॉमर्स. इंडस्ट्री उद्योगसमूह, उद्योग आणि कॉमर्स या दोघांमधील डिस्टिंग्विश बिटवीन फरक स्पष्ट करा. बुकमध्ये टोटल नंबर ऑफ पॉईंट्स 10 दिलेले आहेत. आपल्याला कोणतेही 4 मेमराईज करणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी मोर दॅन केल्यात तरीही चांगलं, गुड आहे, बेटर आहे. फर्स्ट नंबर आपण पाहूया इंडस्ट्री अँड कॉमर्स, उद्योग आणि वाणिज्य. सिरियल नंबर, पॉईंट ऑफ डिफरन्स या दोघांमधील फरक स्पष्ट करण्यासाठीचे पॉईंट्स. त्यानंतर इंडस्ट्री अँड कॉमर्स. फर्स्ट आहे मीनिंग. अर्थ काय आहे इंडस्ट्रीचा आणि कॉमर्सचा. मीनिंग, इंडस्ट्री इज एंगेज्ड इन प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. इंडस्ट्री उद्योग हे कशामध्ये गुंतलेले असतात? प्रोडक्शन, वस्तूची व सेवांची निर्मितीमध्ये गुंतलेले असतात. हो, इंडस्ट्रीमध्ये काय तयार होतं? वस्तू तयारच होतात. कोणत्या वस्तू व सेवा या इंडस्ट्रीजमध्येच तयार होतात. फर्स्ट इंडस्ट्रीचा मिनिंग आहे इंडस्ट्री इज एंगेज्ड इन प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. देन अपोजिट डायरेक्शनमध्ये कॉमर्स, वाणिज्य. कॉमर्स इज एंगेज्ड इन डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. कॉमर्स, वाणिज्य यामध्ये कशात एंगेज्ड असतात? कॉमर्स म्हणजे कशात गुंतलेले असतात? डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. वितरण करणे, सेवा देण्यातच, वस्तू व सेवा यांचे वितरण करण्यात गुंतलेले असतात. हा त्याचा मिनिंग झाला. सेकंड नंबर आहे लोकेशन. स्थळ, ठिकाण, वर्किंग करण्याचं. इट इज लोकेटेड इन फॅक्टरीज अँड वर्कशॉप. उद्योगसमूह कुठं चालतात? तो कारखान्यात किंवा कार्यशाळेत. म्हणजेच इट इज लोकेटेड ॲट फॅक्टरीज अँड वर्कशॉप.
इंडस्ट्री कुठं काम करते? कारखान्यात काम केली जाते. आता कॉमर्स, इट इज कंडक्टेड इन मार्केट अँड ऑफिस. डिस्ट्रीब्युशन कुठून होतं? मार्केटमधून किंवा ऑफिसेसमधून. कॉमर्स हे इट इज कंडक्टेड इन मार्केट अँड ऑफिसेस, बाजारामध्ये तसेच ऑफिसेसमधून कार्य केलं जातं कॉमर्स. त्यानंतर थर्ड, युटिलिटी, उपयोगिता त्याची काय आहे? युटिलिटी, इट क्रिएट्स फ्रॉम युटिलिटी. हो, उद्योगामुळे उपयोगिता वस्तूंना प्राप्त होते. इट क्रिएट, कॉमर्समध्ये ऑपोजिट डायरेक्शन, इट क्रिएट्स प्लेस, टाईम अँड पोझिशन युटिलिटी. कॉमर्समुळे प्लेस, स्थळ, जागा, टाईम, काळ, समय, उपयोगिता निर्माण होते. रिसोर्सेस, स्रोत काय आहेत इंडस्ट्रीचे इन कॉमर्स? इट यूज मशीन अँड मॅन पॉवर. इंडस्ट्रीमुळे कशाचा काम वापर जास्त होतो? यंत्राचा, म्हणजेच मशीनचा आणि मनुष्याचा, मॅन पॉवरचा, मानवाचा, श्रमाचा. अँड कॉमर्स, इट रिक्वायर्स मोर मॅन पॉवर. कॉमर्समध्ये, वाणिज्यामध्ये अधिक मानवीय श्रम वापरले जाते, मोर मॅन पॉवर. त्यानंतर फिफ्थ नंबर, कॅपिटल, भांडवल. इंडस्ट्रीसाठी ह्यूज कॅपिटल इज रिक्वायर्ड टू स्टार्ट इंडस्ट्री. इंडस्ट्री स्टार्ट करण्यासाठी, उद्योग चालू करण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते. याचाच अर्थ कॅपिटल, ह्यूज कॅपिटल इज रिक्वायर्ड टू स्टार्ट इंडस्ट्री. उद्योग समूह चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणातील भांडवलाची आवश्यकता लागते. कॉमर्स कंपॅरेटिव्हली रिक्वायर लेस कॅपिटल. तुलनेने कॉमर्सला लेस कॅपिटल, कमी भांडवल गुंतवणूक करावी लागते. इंडिपेंडन्स, स्वावलंब, इंडिपेंडन्स. इंडस्ट्री ॲक्टिव्हिटीज आर मिनिंगलेस विदाउट कॉमर्स. विदाउट कॉमर्स, कॉमर्सशिवाय उद्योगसमूह करता येत नाही. कमर्शियल ॲक्टिव्हिटीज कॅन नॉट बी स्टार्टेड विदाउट द प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. कॉमर्ससुद्धा वस्तू, प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू, सेवा यांची निर्मितीच, प्रोडक्शनच झालं नसेल तर कॉमर्ससुद्धा चालू शकत नाही. त्यानंतर 7 नंबर, कंडक्टेड बाय. कोणाकडून आयोजित केले जाते? कंडक्ट केले जाते. इंडस्ट्री कोणाकडनं? प्रोड्युसर अँड मॅन्युफॅक्चरर. जो कोणताही उत्पादक आहे, उत्पादन करणारा, तो तयार करणारा मॅन्युफॅक्चरर, यांच्याकडूनच इंडस्ट्री तयार होते. आणि कॉमर्स, ट्रेडर्स, मर्चंटाईल एजंट एक्सेट्रा. वाणिज्यामध्ये, कॉमर्समध्ये व्यापारी असतील, एजंट असतील, यांच्याकडूनच कॉमर्सचं डिस्ट्रीब्युशन होतं. त्यानंतर 8 नंबर, स्टेटस. कॉमर्सचं इंडस्ट्रीचं स्टेटस. इंडस्ट्री काय? प्रायमरी इंडस्ट्रीज आहे. आपण पाहिले प्रायमरी इंडस्ट्री, सेकंडरी इंडस्ट्री, टर्शरी इंडस्ट्री. इंडस्ट्री हे प्रायमरी इंडस्ट्रीज आहे, उद्योगांना प्रथम स्थान आहे. आणि कॉमर्स हे सेकंडरी इंडस्ट्रीज आहे, कॉमर्स हे दुय्यम स्थानावरती काम करतं. त्यानंतर 9 नंबर, क्लासिफिकेशन. इंडस्ट्रीचे किती विभाग पाहिलेले आहेत आपण? इंडस्ट्री इज डिवायडेड इन 3 इंडस्ट्रीज. फर्स्ट वन इज प्रायमरी, सेकंडरी अँड थर्ड टेरिटरी इंडस्ट्री. या अशा प्रकारे 3 इंडस्ट्रीला क्लासिफिकेशन करण्यात आले, वर्गीकृत करण्यात आले. आता कॉमर्सला कशामध्ये? 2 याच्यामध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे. कॉमर्स इज क्लासिफाईड अँड क्लासिफिकेशन आर ट्रेड अँड ऑक्सिलरीज टू ट्रेड. 9 नंबरचं. त्यानंतर 10 नंबर, मार्केट फोर्स. बाजारपेठेतील शक्ती काय आहे मार्केटमध्ये? इंडस्ट्री, इट रिप्रेझेंट सप्लाय साईड ऑफ मार्केट. रिप्रेझेंट, प्रतिनिधित्व करतो कोणाचं? बाजारपेठेतील सप्लायचं, पुरवठ्याचं तो इंडस्ट्री.
आणि कॉमर्स इट रिप्रेझेंट डिमांड अँड सप्लाय साईड ऑफ मार्केट. बाजारपेठेतील मार्केटमधील मागणी, डिमांड असेल, सप्लाय पुरवठ्याचे प्रतिनिधित्व करते कॉमर्स. अशा प्रकारे इंडस्ट्री अँड कॉमर्स हा डिस्टिंग्विश पाहिला. त्यानंतर सेकंड नंबर आहे बिझनेस, प्रोफेशन अँड एम्प्लॉयमेंट. तिन्हीचंही एकत्रितरित्या डिस्टिंग्विश दिले, फरक स्पष्ट केला. बिझनेस, प्रोफेशन, एम्प्लॉयमेंट यामधील आपल्याला कशाही प्रकारचं अल्टरनेटिव्ह विचारण्यात येतं. बिझनेस प्रोफेशन विचारण्यात येऊ शकतं, प्रोफेशन एम्प्लॉयमेंट विचारण्यात येऊ शकतं, बिझनेस एम्प्लॉयमेंट विचारण्यात येऊ शकतं. कोणत्याही याच्यावरती आपल्याला तो डिस्टिंग्विश बिटवीन विचारण्यात येऊ शकतो. एवढंच लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की डिफरन्स बिटवीन हा पर डिफरन्स, एक डिफरन्स हा 4 मार्क्ससाठी आणि त्यासाठी 4 पॉईंट्स आर कन्सिडर्स असले गेले पाहिजेत. 4 पॉईंट त्या ठिकाणी मेन्शन असले गेले पाहिजेत. मग तो आपल्याला कोणताही इंडस्ट्री कॉमर्स विचारण्यात येऊ शकतो, बिझनेस प्रोफेशन विचारण्यात येऊ शकतो, प्रोफेशन एम्प्लॉयमेंट विचारण्यात येऊ शकतं, किंवा बिझनेस कॉमर्स विचारण्यात येऊ शकतं. अशाही प्रकारे आपल्याला विचारण्यात येऊ शकतं. बिझनेस, प्रोफेशन, एम्प्लॉयमेंट यामधील फर्स्ट नंबरचा पॉईंट हा मिनिंग असला गेला पाहिजे, त्याचा अर्थ असला गेला पाहिजे. बिझनेस, प्रोफेशन, एम्प्लॉयमेंट. फर्स्ट नंबर मिनिंग. बिझनेस, प्रोफेशन, एम्प्लॉयमेंट हे कोणत्या आहेत? सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत. याचाच अर्थ मिनिंग बिझनेस इन दिस इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. हे सर्व काय आहे? आर्थिक कार्य आहेत. गुड्स अँड सर्व्हिसेस आर प्रोड्युस्ड अँड डिस्ट्रीब्यूट. बिझनेसमध्ये काय होतं? वस्तू, सेवा या प्रोड्युस्ड होतात, उत्पादित होतात आणि त्याचं वितरण केलं जातं. प्रोफेशनमध्ये ही सुद्धा एक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे, ही एक सुद्धा एक आर्थिक कार्य आहे. यामध्ये काय होतं? एक्सपर्ट सर्व्हिसेस आर रेंडेड. एक्सपर्ट काय करतात? आपली सेवा देतात आणि त्यावरनं ते स्वतः. प्रोफेशन म्हणजे पेशा, पेशा म्हणजे इतरांना एक प्रकारे सेवा देणे, एक्सपर्ट सर्व्हिसेस देणे. त्यानंतर एम्प्लॉयमेंट, नोकरी, ही सुद्धा एक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे. इन दिस इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ही सुद्धा एक आर्थिक कार्य आहे. वन पर्सन वर्क्स अंडर अनदर पर्सन. दुसऱ्याने नेमून दिलेले काम तो त्याच्या सूचनेनुसार कार्य करतो, म्हणजेच एम्प्लॉय करतो, म्हणजेच नोकरी करतो त्या ठिकाणी. वन पर्सन वर्क्स अंडर अनदर पर्सन. एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या हाताखाली किंवा त्याने नेमून दिलेले काम करतो. अशा प्रकारे मिनिंग. सेकंड नंबर आहे रिटर्न. त्याला काय मिळतं? बिझनेसेसला अर्न प्रॉफिट, नफा मिळतो. प्रोफेशनमध्ये त्याला फीस मिळते. प्रोफेशन चार्ज फीस ॲज अ रिटर्न. त्या प्रोफेशनमुळे त्याला काय मिळतं? त्याची फीस मिळते. एम्प्लॉयमेंटमुळे त्याला काय मिळतं? सॅलरी मिळते, पगार मिळतो. ॲन एम्प्लॉई रिसिव्ज वेजेस अँड सॅलरी. नोकरी केल्यामुळे काय मिळते? एम्प्लॉयमेंटमध्ये त्याला पगार किंवा मजुरी, वेजेस मिळतं. थर्ड नंबर आहे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. यासाठी भांडवली गुंतवणूक करावी लागते का? हो. बिझनेस कॅपिटल इन्व्हेस्टेड डिपेंड ऑन साईज अँड नेचर ऑफ बिझनेस. बिझनेसमध्ये जो कोणती भांडवलाची गुंतवणूक करावी लागते ते त्या बिझनेसचे साईजवरनं डिपेंड करतं, किती इन्व्हेस्ट करावी लागते, गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर प्रोफेशनमध्ये लिमिटेड कॅपिटल इन्व्हेस्टेड इन रिक्वायर्ड एक्सपेक्ट द सेल्फ एम्प्लॉईड प्रोफेशनल. लिमिटेड कॅपिटल त्यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं, मर्यादित भांडवल गुंतवणूक करावी लागते. हे तो स्वतंत्रपणे सेल्फ एम्प्लॉईड प्रोफेशनल हे त्या काम प्रोफेशनल जो व्यक्ती आहे त्यावरनं ते डिसाईड करण्यात येऊ शकतं. आता एम्प्लॉयमेंटमध्ये नोकरी करण्यासाठी कसल्याही प्रकारची भांडवलाची म्हणजेच कॅपिटलची इन्व्हेस्ट करावी लागते का? नाही. नो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इन नेसेसरी. भांडवल गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही नोकरीसाठी. फोर्थ नंबर आहे नेचर ऑफ वर्क. कामाचं स्वरूप कसं आहे बिझनेसेसच्या?
इट प्रोव्हाइड्स गुड्स अँड सर्व्हिसेस टू द पब्लिक. पब्लिकला, जनतेला वस्तू, गुड्स व सर्व्हिसेस पुरविणे हे नेचर ऑफ वर्क आहे कामाचं. प्रोफेशनमध्ये इट रेंडर्स पर्सनलाइज्ड एक्सपर्ट सर्व्हिसेस. पर्सनलाइज्ड एक्सपर्ट सर्व्हिसेस, वैयक्तिक सेवा तो प्रोफेशन म्हणून मध्ये देत असतो. एम्प्लॉयमेंटमध्ये दे परफॉर्म द वर्क ॲज पर सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट. नोकरीमध्ये सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट जसा झालेला आहे, जसा सेवा करार झालेला आहे त्यानुसार काम केले जाते. अशा प्रकारे आपण इंडस्ट्री, कॉमर्स, बिझनेस, प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट संदर्भातील डिस्टिंग्विश बिटवीन पाहिलं. त्यामुळं प्रत्येक स्टुडंटनी डिस्टिंग्विश बिटवीन आपल्या बुकमध्ये इंडस्ट्री, कॉमर्स, बिझनेस, प्रोफेशन, प्रोफेशन, एम्प्लॉयमेंट, एम्प्लॉयमेंट, बिझनेस, कॉमर्स असे सगळे डिस्टिंग्विश बिटवीन नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि मेमराइज्ड करून घ्यायचे आहेत, पाठ करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपला चॅप्टर नंबर 1 हा फिनिश झालेला आहे, संपलेला आहे. काही प्रॉब्लेम्स, काही क्युरीज, काही अडचणी असतील तर तशा विद्यार्थ्यांनी विचारण्यात याव्या. थँक्यू स्टुडंट्स.